नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी येथे आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ब्रेन टीजरचा विषय आहे इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्समधील काही महत्त्वाच्या फॅक्ट्स, काही महत्त्वाचे पॉईंट्स याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेमधील विविध क्षेत्रांचा वाटा। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 पॉईंट्स कोणते आहेत की नेमकी अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रे कोणती। एक आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरं आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरे आहे तृतीय क्षेत्र। आता यामध्ये यांचा वाटा आणि ते बघण्या अगोदर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, द्वितीय क्षेत्र म्हणजे काय आणि तृतीय क्षेत्र म्हणजे काय। तर प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय की कच्चा माल, ज्या क्षेत्रामध्ये कच्चा माल मिळवणं हे सगळ्यात अगोदरचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र। आता यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती, त्यानंतर वन, खाणकाम, मत्स्य व्यवसाय या सर्व घटकांचा प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होतो। त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे द्वितीय क्षेत्र। द्वितीय क्षेत्र म्हणजे काय की या कच्च्या मालावर जेथे प्रोसेसिंग होते त्याला म्हणायचं द्वितीय क्षेत्र। मग यामध्ये वस्तू निर्माण किंवा उत्पादन क्षेत्र, इंग्रजीमध्ये ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असं म्हणतो, उत्पादन क्षेत्र, त्यानंतर वीज निर्मिती, बांधकाम, वीज, यामध्येच आपल्याला गॅस, नॅचरल गॅस आपण ज्याला म्हणतो ते, आणि त्यानंतर बांधकाम या क्षेत्रांचा द्वितीय क्षेत्रामध्ये समावेश होतो। आणि तिसरं महत्त्वाचं जे क्षेत्र आहे त्याला आपण म्हणतो सेवा क्षेत्र, सर्व्हिस। लक्षात घ्या, येथे कच्चा माल किंवा प्रोडक्शन, येथे प्रोसेस आणि येथे सर्व्हिस असे हे 3 सेक्टर आहेत। याला दुसऱ्या भाषेमध्ये किंवा अनेकदा यांचा प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रांचा कृषी, उद्योग आणि सेवा असं देखील वर्णन केलं जातं। मग सेवा क्षेत्रामध्ये आर्थिक सेवा असतील किंवा दूरसंचार, हॉस्पिटल्स, IT सेक्टर्स यांचा समावेश किंवा दळणवळण सेवा यांचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो। आता यांचं आपल्याला वर्षानुसार अर्थव्यवस्थेमधील वाटा कसा होता ते बघायचं आहे। आता इथे आपण बघूयात की 1950-51 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं तर या 3 क्षेत्रांचा वाटा कसा होता ते आपण बघूयात। यामध्ये बघा 55.4% वाटा प्राथमिक क्षेत्राचा होता। कारण काय तर ऑब्व्हियसली कृषी क्षेत्र, प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश होतो। आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा आपल्या अर्थव्यवस्था किंवा GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा खूप मोठा होता। खूप सारी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होती आणि त्याबरोबरच रोजगाराच्या दृष्टीने देखील कृषी क्षेत्रावर अवलंबून होती। द्वितीय क्षेत्राचा वाटा होता 15.0 म्हणजे जवळ 15% वाटा द्वितीय क्षेत्राचा होता आणि तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्राचा 29.6% वाटा होता। म्हणजे इथे काय की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50-51 या साली प्रथम क्षेत्र होते प्राथमिक क्षेत्र GDP मध्ये वाट्यानुसार, त्यानंतर दुसरा नंबर होता तृतीय क्षेत्राचा आणि तिसरा नंबर होता द्वितीय क्षेत्राचा। 2010-11 म्हणजे या दशकाच्या सुरुवातीला प्राथमिक क्षेत्राचा वाटा झाला तो 14.3%। म्हणजे बघा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो किती होता 55%, तो 2010-11 साली झाला 14.3%। म्हणजे कृषी क्षेत्रावरचं अवलंबित्व खूप कमी झालं। त्यानंतर द्वितीय क्षेत्राचा वाटा झाला 28.1% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा झाला 57.6%। म्हणजे सेवा क्षेत्राचा GDP मधील वाटा खूप मोठ्या प्रमाणाने वाढला। तोच 2018-19 ही आपल्याकडे अलीकडील पूर्णपणे मिळालेली माहिती, म्हणजे ज्या माहितीवर पूर्ण सरकारने प्रकाशित केली आहे आणि पूर्ण आकडे हाती आले त्यानुसार ही माहिती पब्लिश झाली, ती 2018-19च्या या आकड्यानुसार 14.3% प्राथमिक क्षेत्र,
31.3% द्वितीय क्षेत्र आणि 54.3% तृतीय क्षेत्र. म्हणजे काय की आत्ता या घडीला एकूण GDPमध्ये सर्वाधिक वाटा आहे तो तृतीय क्षेत्राचा, 2 नंबर वाटा आहे द्वितीय क्षेत्राचा आणि 3 नंबर वाटा आहे कृषी क्षेत्राचा. हे मुद्दे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बघूयात भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय वितरण. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण प्रथम क्षेत्रामध्ये कृषी, द्वितीय क्षेत्रात उद्योग आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा असं सरळ सरळ विभागणी केली जाते. त्याला जिथे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. तर इथे सुरुवातीला आपण मगाशीच डिस्कशन केल्याप्रमाणे 1950-51 साली कृषी क्षेत्राचा वाटा किती होता? 55.1, उद्योगाचा 15 आणि सेवाचा 29.6. हा 2005 आणि 6 साली किती होता? तर 18.3 कृषी, उद्योग 28 आणि सेवा 53.8. येथे हा खूप मोठा बदल झाला आणि हा बदल सकारात्मक आहे. कृषी क्षेत्रावर अवलंबित्व असणं हे एकूण GDPसाठी आणि रोजगारासाठी खूप अवघड गोष्ट आहे. त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यासोबतच एकूण GDPचं आकार देखील वाढत नाही. त्यामुळे यावर जेवढं कमी अवलंबित्व असेल तेवढं चांगलं. मात्र उद्योग क्षेत्राचा वाटा हा GDPमध्ये वाढायला हवा. त्याने काय होतं की रोजगारामध्ये तुम्हाला अनेक संधी निर्माण होतात, तुम्ही अनेक लोकांना रोजगार देऊ शकता. त्या तुलनेत आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे सेवा क्षेत्राचा वाटा GDPमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळं खूप जास्त रोजगार निर्मिती करणं आपल्या अर्थव्यवस्थेला अवघड ठरतं आहे. 2010-11 साली कृषी क्षेत्राचा वाटा होता 14.6, उद्योग क्षेत्राचा 27.9 आणि सेवा क्षेत्राचा 57.5. 11-12ला हाच वाटा थोडासा कृषी क्षेत्राचा इथे कमी झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा 28.2 आणि सेवा क्षेत्राचा 57.5. 2017-18 साली 14.8 कृषी क्षेत्राचा वाटा, 31.22 उद्योग क्षेत्राचा आणि 53.89 सेवा क्षेत्राचा. आणि 18-19 साली 14.3 कृषी, 31.30 उद्योग आणि 54.33 सेवा क्षेत्र. आता इथे ही महत्त्वाची काही वर्षे आपण निवडलीत परीक्षेच्या दृष्टीनं. आता आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचे कोणते आकडे लक्षात ठेवायचे? आपल्याला ठेवायचं आहे 1950-51 सुरुवात झाली तेव्हा किती होतं आणि नजीकचं 18-19 साली किती होतं. यानंतर आपण बघूयात की भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे. आर्थिक नियोजन करताना आपण जे पंचवार्षिक योजना किंवा प्लॅनिंग कमिशनमार्फत जे उद्दिष्ट जाहीर करण्यात आली होती ती आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आर्थिक विकास किंवा वाढ. हे अर्थव्यवस्थेचं नियोजन करताना सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ऑब्व्हियसली की आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक विकसित हो. त्यानंतर रोजगारामध्ये वाढ. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळणार तेवढी आपली अर्थव्यवस्था वाढणार. हे सरळ सरळ आहे. त्यामुळं रोजगारामध्ये वाढ करणं. आत्मनिर्भरता म्हणजे काय की आपण स्वतः स्वावलंबी असणं. आपल्या जे काही आपल्या उद्योग असतील, सेवा असतील किंवा इतर सर्व उद्योग क्षेत्रामध्ये आपली आत्मनिर्भरता असावी. आज जे आपण बघितलं की संरक्षण क्षेत्र असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल किंवा तेल असेल. आता तेल खाणी आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात नाही आहे. त्यामुळं दुसऱ्या देशावर आपल्याला अवलंबून राहावं लागते. पण जे इतर क्षेत्र आहे जिथे जिथे आपण स्वतः निर्मिती करू शकतो तिथे आत्मनिर्भर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आत्ता आपण कोरोना काळामध्ये सरकारने आत्मनिर्भर मिशन जाहीर केलेलं ते ऐकून आहोतच. त्यानंतर आर्थिक स्थैर्य येणं म्हणजे सर्व तळागाळातील लोकांमध्ये आर्थिक स्थिरता येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सामाजिक कल्याण म्हणजे काय की समाजातील सर्व स्तरातील लोक ज्यामध्ये वंचित घटक असतील, आदिवासी, त्यानंतर दुर्गम भागातली लोक तिथपासून तर वेगवेगळ्या स्तरातील लोकांमध्ये आपण त्यांचा विकास करणं हे सामाजिक कल्याण अंतर्गत येतं. याचा दुसरा मुद्दा म्हणजे काय की आर्थिक विषमता कमी करणे. म्हणजे काय की जो आपण वेगवेगळ्या स्तरांमधील म्हणजे आपण जे म्हणतो की श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब यामधली जी ही तफावत आहे ही आपल्याला हळूहळू कमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर संतुलित प्रादेशिक विकास म्हणजे काय की आपण जर महाराष्ट्राच्या सोयीनं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश
अशा वेगवेगळ्या प्रदेशांचा आपण जर विचार केला तर आपल्याला आर्थिक तफावत दिसते. तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आर्थिक सुबत्ता तिथे आपल्याला दिसेल, त्या तुलनेत मराठवाड्यात कमी, विदर्भात आपल्याला कमी आपल्याला इथे दिसून येतात. ही प्रादेशिक विषमता आपल्याला कमी करायची आहे. त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजे काय, की हा सामाजिक कल्याण आणि सामाजिक न्याय म्हणजे काय, की समाजातील सर्व स्तरावरील लोकांना न्याय उपलब्ध करून देणं, कोणावरही अन्याय होता कामा नये, मग तो आर्थिक असेल किंवा इतर कोणत्याही बाबीतला असेल. लोकांच्या राहणीमानात सुधारणा करणे म्हणजे काय, की आपल्याला लोकांचं राहणीमान उंचवायचं आहे, ज्यामध्ये जर अर्थव्यवस्थेचा विकास झाला आणि तो जर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला तरच आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकतो. आणि महत्तम उत्पादन म्हणजे कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेता आलं पाहिजे. त्यानंतर आहे नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन. आता हे सगळे जे आपण पॉईंट बघतोय हे रँडम पॉईंट आहेत, पण हे कशासाठी आपण घेतलेत, जेणेकरून महत्त्वाचे पॉईंट्स ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न येतात, तर असे पॉईंट्स आपले फॅक्ट्स असतील किंवा महत्त्वाचे त्यांचे पॉईंट्स असतील ते आपले लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणून हे आपण ब्रेन टीजरमध्ये घेत असतो. तर आपण आत्ता बघूयात की नियोजन मंडळ म्हणजे काय, की प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशनची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली, ज्यामध्ये ही सगळ्यात अगोदर जर असा प्रश्न आला की ही कल्पना कुणाची होती, तर याचं उत्तर आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. तर याचं उत्तर आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ही संकल्पना सुचवली होती. यामध्ये अनेक वर्ष गेल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर वेगवेगळे कमिशन बसले आणि त्यानुसार मग ही आयोगाची स्थापना झाली आहे. स्थापना कधी झाली तर 15 मार्च 1950 आणि विसर्जित 17 ऑगस्ट 2014 या दिवशी हा आयोग आपण थांबवला आहे. 1946 साली के.सी. नियोगी हे नाव आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार नियोजन मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. तर या मंडळाने योजना आयोग स्थापन करण्याची शिफारस केली होती. हा आयोग जो आहे हा घटनाबाह्य आहे, म्हणजे काय, की संविधानामध्ये या आयोगाचा कुठेही आपल्याला उल्लेख आढळत नाही. मात्र वैधानिक संस्था आहे, म्हणजे काय, की कायद्याने ह्या आयोगाची स्थापना केलेली आहे. आपल्याला हे दोन महत्त्वाचे पॉईंट इथे लक्षात घ्यायचे, की घटनाबाह्य आहे परंतु कायद्याने स्थापित म्हणजे वैधानिक संस्था आहे. त्यानंतर मुख्य उद्देश काय, की भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी योजना आयोगावर होती. योजना आयोगावर मुख्य जबाबदारी काय होती, की पंचवार्षिक योजनाची तयार करण्याची जबाबदारी या आयोगावर होती. पहिली पंचवार्षिक योजना, प्रश्न असाही येऊ शकतो, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली, 1951. आणि पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी योजना आयोग. हे दोन महत्त्वाचे मुद्दे इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. योजना आयोगाचे भारताचे पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच कोण, यावेळेचे सध्याचे अध्यक्ष कोण असणार, नरेंद्र मोदी. परंतु योजना आयोग सध्या काय झालेला आहे, बरखास्त. त्यामुळं आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचे, की जर प्रश्न कोणत्याही वर्षी असा आला की अमुक अमुक या साली योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर ते त्या तत्कालीन पंतप्रधान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी योजना आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आला. बघा, प्लॅनिंग कमिशनची जागा कोणी घेतली आहे, नीती आयोगाने. आता इथे पंतप्रधान अध्यक्ष असतात, तर हा मुद्दा आपण बघत असताना आपल्याला प्रश्न असाही एक येऊ शकतो की पहिले अध्यक्ष कोण होते. तर बघा, 1950 साली स्थापन झाला, त्यामुळे साहजिकच कोण असणार, पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी अध्यक्ष होते. मात्र जर उपाध्यक्ष विचारले तर बऱ्याचदा आपल्या ते लक्षात नसतं, म्हणून हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की या आयोगाचे उपाध्यक्ष, पहिले उपाध्यक्ष कोण होते, गुलजारीलाल नंदा. गुलजारीलाल नंदा हे पहिले उपाध्यक्ष होते, तर पहिले अध्यक्ष पंडित नेहरू होते. आता इथे नीती आयोगाची स्थापना करण्यात आली हे आपण बघितलं. त्यानंतर आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूयात. राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली. प्लॅनिंग कमिशन असताना देखील
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय विकास परिषद ही एक अवैधानिक आणि असंवैधानिक संस्था होती. बघा, आपण प्लॅनिंग कमिशनबाबत काय बघितले की ती असंवैधानिक संस्था होती, मात्र वैधानिक संस्था होती. आणि राष्ट्रीय विकास परिषद अवैधानिक आणि असंवैधानिक अशी संस्था आहे. इथेही अध्यक्ष कोण असतात तर पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. सदस्य सर्व केंद्रीय कॅबिनेटचे मंत्री राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. घटक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य हे राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. आता इथे थोडासा एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की प्लॅनिंग कमिशनमध्ये सर्व केंद्रीय कॅबिनेटचे मंत्री किंवा काही मंत्र्यांचा बोर्डवर समावेश असायचा, पण तिथे सर्व अधिकार हे केंद्राला असायचे. येथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की येथे घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक देखील येथे सदस्य मंडळावर आलेले आहेत. आता कार्य काय होते ते आपल्याला बघायचे की पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता देणे हे राष्ट्रीय विकास परिषदेचे कार्य होते. लक्षात घ्या, पंचवार्षिक योजना तयार करायचं काम कोणाचं? प्लॅनिंग कमिशनचं. तर पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता कोणाला द्यायची आहे? पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता द्यायचं काम करते राष्ट्रीय विकास परिषद. मात्र पंचवार्षिक योजना इथे फक्त आराखड्याला मान्यता कोण देते? राष्ट्रीय विकास परिषद. मात्र पूर्ण योजनेलाच मान्यता द्यायची की नाही हे मात्र कोण ठरवल? संसद. येथे आपल्याला हा आराखडा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आराखड्याला पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याला मान्यता राष्ट्रीय विकास परिषद, पंचवार्षिक योजना तयार करायचं काम प्लॅनिंग कमिशन, मात्र पूर्ण योजनेला संमती द्यायचं काम संसदेचं असतं. योजनेचे वेळोवेळी परीक्षण व मूल्यमापन करणं. बघा, योजना आपण आणली आहे, ती राबवली आहे, पण ती योजना सफल झाली की नाही, त्यातून काय आउटकम्स निघाले हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी देखील राष्ट्रीय विकास परिषद काम करायची. पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सामावून घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या, हा प्रश्न आयोग विचारू शकतं किंवा विचारलाही असेल की राष्ट्रीय विकास परिषदेचं मुख्य काम कोणतं आहे, तर स्थापनेमागचं मुख्य काम कोणतं होतं, तर घटक राज्यांना सामावून घेणं. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात, नीती आयोग, जो की प्लॅनिंग कमिशनऐवजी स्थापन करण्यात आलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, लॉंग फॉर्म आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2015. स्वरूप असंवैधानिक अवैधानिक. म्हणजे काय की घटनेमध्ये देखील नीती आयोगाचा उल्लेख नाही आणि कायद्याने देखील या आयोगाची स्थापना झालेली नाही. नीती आयोगाने 15 मार्च 1950 रोजी स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची जागा घेतली. लक्षात घ्या, इथे परत आपल्याला लक्षात राहायला हवं की नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? 15 मार्च 1950. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. आता इथे नीती आयोगाची रचना नेमकी कशी होती ते आपण बघूयात. पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान, उपाध्यक्ष पंतप्रधानांमार्फत नेमणूक केलेली व्यक्ती. सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? सध्याचे उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार. सध्याचे उपाध्यक्ष राजीव कुमार. पूर्णकालिक सदस्य पंतप्रधानांमार्फत नेमणूक. यामध्ये सध्याचे पूर्णकालिक सदस्य कोण कोण आहेत ते आपण बघूयात. पहिलं नाव आहे VK सारस्वत, दुसरं नाव रमेशचंद आणि तिसरं नाव आहे डॉक्टर विनोद पॉल. अंशकालिक 2 महत्तम सदस्य नेमणूक केले जाऊ शकतात. पदसिद्ध सदस्य यामध्ये पंतप्रधानांमार्फत नियुक्त केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्तम 4 सदस्य. म्हणजे मंत्रिमंडळातील असे कोणते 4 व्यक्ती आहेत ज्यांची नीती आयोगावर नेमणूक झालेली आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे कोण कोण आहेत, तर अमित शहा, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र सिंग तोमर
या 4 व्यक्तींची पदसिद्ध सदस्य म्हणून पंतप्रधानांमार्फत नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे इथे काय की नीती आयोगाला CEO ची देखील नेमणूक केली जाते, ती पंतप्रधानांमार्फतच केली जाते. हा अधिकारी भारत सरकारच्या सचिव दर्जाचा अधिकारी असतो आणि सध्या नीती आयोगाचे CEO कोण आहेत? अमिताभ कांत. हे नाव आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा नीती आयोगाची कार्ये. इथे आपण बघूयात की ही संस्था भारत सरकारची थिंक टँक म्हणून कार्य करते. थिंक टँक म्हणजे काय की विचार करणारी एक संस्था, ज्या संस्थेमार्फत हे ठरवलं जातं की भारताचं आर्थिक नियोजन पुढील भविष्यासाठी कसं असावं त्यावर विचार करणारी संस्था म्हणून ही नीती आयोग कार्य करतं. सहकारात्मक संघराज्य व्यवस्थेस प्रोत्साहन देणे म्हणजे काय की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये काय असतं की संघराज्यांचा म्हणजे जसे की भारतामधील इतर सर्व राज्य आहेत यांचे सहकार्य भारतीय अर्थव्यवस्थेला पुढं चालवण्यासाठी किंवा एकूण अर्थव्यवस्था चालवण्यासाठी यांचा सहभाग घेणे, यांचे सहकार्य घेणे याला आपण काय म्हणतो? सहकारात्मक संघराज्य. आणि ही व्यवस्था अधिकाधिक चांगली व्हावी, याला प्रोत्साहन मिळावं म्हणून कार्य करण्यासाठी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की आर्थिक प्रगतीचे पुरेसे फायदे प्राप्त न होणाऱ्या समाजातील वंचित घटकांकडे लक्ष पुरवणे. हा वंचित घटक हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. भारताच्या तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येक योजनेचा या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा फायदा पोहोचावा हे अंतिम उद्दिष्ट नीती आयोगाचं आहे. त्यानंतर ग्रामीण स्तरावर विश्वासार्ह योजना तयार करण्यासाठी यंत्रणा विकसित करणे. बघा, ग्रामीण स्तरावर योजना येतात पण बऱ्याचदा लोकांना त्या माहिती नसतात कोणत्या योजना आहेत, काय आहेत. तर ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या, त्यांची माहिती सर्व लोकांना पोहोचावी आणि त्यासोबतच त्या योजनांची राबवणूक देखील व्यवस्थित व्हावी यासाठी यंत्रणा विकसित करण्याचं काम देखील नीती आयोगाला करायचं आहे. आता इथे हे सर्व बघत असताना आपल्याला एक मुद्दा इथे नवीन बघायचा आहे, तो म्हणजे काय की अगोदर बघा पंचवार्षिक योजना होत्या, 5 वर्षाचा प्लॅन असायचा आणि त्या सोयीनं उद्दिष्ट ठरवून त्यानुसार काम केलं जायचं. परंतु इथे नीती आयोगाचं काम करताना नीती आयोगाने समोर 15 वर्षाचा रोडमॅप ठेवलेला आहे. काय? 15 वर्षाचा रोडमॅप. 15 वर्षाच्या रोडमॅपमध्ये त्यांनी त्याला नाव दिलं आहे व्हिजन. 15 वर्षाचं काय असणार आहे? व्हिजन. यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवायची आणि त्यानुसार काम करायचे. 15 वर्षानंतर दुसरं मध्यमकालीन उद्दिष्ट ठेवण्यासाठी त्यांनी 7 वर्षाची स्ट्रॅटजी ठेवली आहे. 7 वर्षाची स्ट्रॅटजी हा झाला मध्यमकालीन उद्दिष्टासाठी. आणि त्यानंतर मग आणखी असणारे 3 वर्षाचा ॲक्शन अजेंडा. यामध्ये अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करून अर्थव्यवस्थेला चालना द्यायची. लक्षात ठेवा, 15 वर्षाचं विजन, 7 वर्षाची स्ट्रॅटजी आणि 3 वर्षाचं ॲक्शन अजेंडा ही नवीन उद्दिष्ट समोर त्यांनी ठेवलेली आहेत. त्यानंतर पंचवार्षिक योजनांचे आपण बघितलं, प्लॅनिंग कमिशन, त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद आणि आता पंचवार्षिक योजना आणि प्लॅनिंग कमिशन दोन्ही जाऊन नीती आयोगाला. मात्र पंचवार्षिक योजना हा आपल्या भारतीय इतिहासातील, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासातील खूप महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याद्वारे आपण भारताने आपली आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास कशा पद्धतीने केला ते जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पंचवार्षिक योजनांमध्ये आपण बघूयात की पहिली पंचवार्षिक योजना ज्यामध्ये 1951 ते 56 हा कार्यकाल होता आणि मुख्य भर होता कृषी क्षेत्रावर. का तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रावर भर देण्यापेक्षा सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारं किंवा सर्वात जास्त जर लोक कोणत्या क्षेत्रात समाविष्ट असतील तर ते कृषी क्षेत्र होतं आणि पर्यायाने त्या क्षेत्राचा विकास करणं आपल्याला क्रमप्राप्त होतं. त्यामुळं पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? कृषी क्षेत्रावर. आणि तो पंचवार्षिक योजनेचा आर्थिक विकास कशा पद्धतीनं व्हावा यासाठी जे प्रतिमान वापरलं गेलं ते होतं हेरॉल्ड डोमर प्रतिमान. हेरॉल्ड डोमर प्रतिमान म्हणजे काय? यामध्ये थोडक्यात असं सांगितलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करा, त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूक केल्याने जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल, जास्तीत जास्त उत्पादन होईल आणि पर्यायाने काय होईल की तुम्ही पुढच्या वर्षी आणखी जास्त उत्पादन त्यामधून घेऊ शकणार. म्हणजे काय की थोडक्यात तुम्ही जास्त गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला बूस्ट द्या, त्यातून जास्तीत जास्त
आर्थिक वृद्धी होईल असं हे प्रतिमान होतं आणि ज्याद्वारे पहिली योजना आपण राबवली गेली. त्यानंतर दुसरी आर्थिक पंचवार्षिक योजना आहे ज्यामध्ये 1956 ते 61 हा कार्यकाल जड व मूलभूत उद्योग. बघा, पहिल्या योजनेत कृषी आणि दुसरं जड व मूलभूत उद्योगावर भर देण्यात आला. जे प्रतिमान आपण कोणाचं वापरलं? महालनोबिस यांचं. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66 कृषी व जड उद्योग. पहिली पंचवार्षिक योजना फक्त कृषी, दुसरी जड व मूलभूत उद्योग आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी आणि जड उद्योग म्हणजे दोन्ही क्षेत्रांचं एकत्रित विकास करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं. यासाठी आपण महालनोबिस सुखमय चक्रवर्ती यांचं प्रतिमान वापरलं. त्यानंतर चौथ्या योजनेचा सुरुवात करण्या अगोदर आपण काय केलं? वार्षिक योजना राबवल्या, ज्या अंतर्गत 1966, 67, 68 आणि 68-69 अशा 3 वर्षी आपण फक्त वार्षिक योजना म्हणजे काय की ज्यांचं टार्गेट फक्त एका वर्षापुरतं निश्चित होतं अशा 3 योजना आपण राबवल्या, ज्यामध्ये धनंजयराव गाडगीळ यांचं आपण प्रतिमान होतं आणि मुख्य भर होता स्वावलंबन म्हणजे काय? आत्मनिर्भर. आत्ता आपण जे बघतोय मिशन आत्मनिर्भर, तर हे आत्मनिर्भरता किंवा स्वावलंबन आपल्याला प्राप्त व्हावं हा मुख्य उद्देश वार्षिक योजनांचा होता. यावर अनेकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की वार्षिक योजना कोणत्या काळी राबवल्या गेल्या? तर 1966 ते 69 या 3 वर्षांमध्ये वार्षिक योजना राबवल्या गेल्या. त्यानंतर चौथी योजना जिचा कार्यकाल होता 1969 ते 74 आणि मुख्य भर होता स्वावलंबन, स्थैर्यासह वाढ. धनंजयराव गाडगीळ हे या योजनेचा आराखडा त्यांनी तिथे दिला. यामध्ये ॲलन व रुद्र हे यांचं प्रतिमान आपण वापरलं आणि आराखडा दिला तो कोणी दिला? धनंजयराव गाडगीळ यांनी आराखडा या योजनेचा सादर केला. पाचवी योजना 1974 ते 78 मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. प्रतिमान ॲलन व रुद्र आणि आराखडा कोणी दिला? डी धर यांनी. सरकती योजना ही लकडवाला योजना म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे सरकती योजना कुणी मांडली? तर लकडवाला यांच्या हे प्रतिमान होतं हे आपण सांगू शकतो. कोणत्या साली राबवली गेली? तर 1978-80. लघु व कुटीर उद्योग व रोजगार निर्मिती हा मुख्य भर या योजनेचा होता. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85 दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचं होतं. प्रतिमान ॲलन व रुद्र. त्यानंतर 7वी योजना 1985 ते 90 उत्पादक रोजगार निर्मिती म्हणजे असा रोजगार निर्माण करणं ज्यामधून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल हा उद्देश या योजनेचा होता आणि प्रतिमान ब्रह्मानंद व वकील. आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे प्रतिमान आपलं बदललं. अगोदरच्या सलग आपण जर बघितलं तर 3 योजनांमध्ये आपण ॲलन व रुद्र यांचं नाव ऐकलं असेल. आता 7व्या योजनेला ब्रह्मानंद व वकील यांचं प्रतिमान आपण वापरलं. त्यानंतर एक वार्षिक 90 ते 91 आणि 91 ते 92 ह्या 2 वर्ष आपण परत 2 वार्षिक योजना राबवल्या. त्यानंतर मग आपण 1992 ते 97 या साली 8वी पंचवार्षिक योजना राबवली, जिचा मुख्य उद्देश होता मानवी विकास व सूचक नियोजन. आणि प्रतिमान राव मोहन प्रतिमान म्हणजे राव येथे आपण नरसिंहराव यांच्या नावाने घेऊ शकतो आणि मनमोहन म्हणजे मनमोहन सिंग जे त्यावेळी अर्थमंत्री होते. 9वी योजना 1997 ते 2002 मुख्य उद्देश कृषी व ग्रामीण विकास. हा 9व्या योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकासावर होता. 10वी योजना 2002 ते 7 शिक्षण. तर इथे हा प्रश्न येऊन गेला आहे की 10व्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट मुख्य भर कशावर होता? तर तो शिक्षणावर. आपला हा मुद्दा लक्षात राहणं गरजेचं आहे, कारण इतर सर्व योजना आपण जर बघितल्या असतील तर रोजगार निर्मिती, कृषी, उत्पादन क्षेत्र ही मुख्य घटक राहिलेले आहेत सर्व योजनांचे विकासासाठी. मात्र 10वी योजना अशी आहे की ज्यांनी शिक्षणावर मुख्य भर दिला. त्यानंतर 11वी योजना आहे सामाजिक. 2007 ते 12 या साली आपण राबवलेली 11वी योजना, जिचा मुख्य भर होता सामाजिक सेवा, सर्वसमावेशक विकास. 11वी योजनेचा मुख्य भर होता सर्वसमावेशक विकासावर आणि सामाजिक सेवावर. 12व्या योजना जी 2012 ते 17 या साली राबवली गेली
तिचाही मुख्य भर होता सामाजिक सेवा. सोबतच अधिक समावेशक विकास, लक्षात घ्या, अधिक समावेशक विकास व शाश्वत विकास. सर्वांना सामावून घेणारा विकास असावा, पण त्यासोबत तो शाश्वत असावा, म्हणजे तत्कालीन नसावा किंवा विकास झाला आहे आणि वर्ष 2 वर्षात मंदी आली किंवा इतर काही अडचणी आल्या तर लगेचच अर्थव्यवस्था ढासळली, असं होऊ नये. म्हणजे तो काय की तो शाश्वत असावा. अधिक समावेशक आणि शाश्वत विकास हे 12व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. हे आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथे आपण पंचवार्षिक योजना बघितल्यात, परंतु त्या पंचवार्षिक योजनेनुसार आर्थिक वाढ कशी झाली हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिली पंचवार्षिक योजना 3.5% एवढी आर्थिक वृद्धी आपण अनुभवली. दुसरी योजना 4.2%, तिसरी योजना 2.8%. नियोजना सुट्टी म्हणजे आपण जेथे 3 वार्षिक योजना आपण राबवल्या त्या काळामध्ये आपण 3.9% आर्थिक विकास दर अनुभवला. चौथी योजना 3.2%, पाचवी योजना 4.7%, सहावी योजना 5.5%. यासोबतच आपण 6व्या योजनेनंतर 7वी योजना इथे बघूयात. 7वी योजना, त्यानंतर 7व्या योजनेनंतर आली एक वार्षिक योजना 1991-92 साली. त्यानंतर 8वी योजना, 9वी, 10वी आणि 11वी. इथे आपण आर्थिक वृद्धी दर आपण बघतोय. तर 7व्या योजनेचा होता 5.6%. वार्षिक योजनामध्ये 1991-92 साली आपण आर्थिक विकास दर खूप कमी अनुभवला. का? कारण जागतिक मंदी, भारतावर आलेलं आर्थिक संकट आणि इतर तत्कालीन कारणं आपण बघितले की 1992 साली आपण खाजगीकरण, व्यापारीकरण आणि जागतिकीकरणाचा अवलंब केला, तर त्यावर्षी विकास दर खूप कमी राहिला. त्यानंतर 8वी योजना हिचा विकास दर होता 6.5%. 9व्या योजनेचा आर्थिक विकास दर होता 5.5%. 10व्या योजनेचा 7.7%, तर 11व्या योजनेचा 7.9%. या पंचवार्षिक योजनांमध्ये अनेक प्रकल्प आपण निर्माण केले, अनेक प्रकल्प आपण सुरू केले, ज्यामध्ये लोहपोलाद प्रकल्प असेल, खत कारखाने असतील, त्यानंतर बहुउद्देशीय जलप्रकल्प असतील, या सर्व प्रकल्पांचा आपण या ब्रेन टीजरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर आज आपण बघूयात की लोहपोलाद प्रकल्प यामध्ये योजना, प्रकल्प, राज्य आणि कोणाच्या सहाय्याने सुरू केला हे आपण बघूयात. तर रूरकेला प्रकल्प हा लोहपोलाद प्रकल्प आपण दुसऱ्या योजनेमध्ये सुरू केला, जो ओरिसा या राज्यात आहे आणि मदत घेतली होती आपण जर्मनीकडून. त्यानंतर परत दुसऱ्या योजनेमध्ये आपण भिलई हा पोलाद प्रकल्प सुरू केला, जो छत्तीसगड येथे आहे आणि मदत घेतली आपण रशियाकडून. परत आणखी एक दुसऱ्या योजनेमध्ये आपण सुरू केलेला प्रकल्प आहे दुर्गापूर प्रकल्प, जो पश्चिम बंगाल येथे असून आपण ब्रिटनकडून मदत घेतली होती. आता हे तिन्ही प्रकल्प दुसऱ्या योजनेमध्ये सुरू झालेले आहेत. परंतु आणखी एक आहे तो बोकारो प्रकल्प, जो आपण चौथ्या योजनेमध्ये सुरू केला असून झारखंड या राज्यात आहे व मदत आपण रशियाकडून घेतली होती. येथे आपण हे लक्षात घ्यायचे आहे की भिलई आणि बोकारो या 2 प्रकल्पांसाठी रशियाने आपल्याला मदत केलेली आहे. त्यानंतर 6व्या योजनेमध्ये विशाखापट्टणम येथे लोहपोलाद प्रकल्प आपण स्थापन केला आंध्र प्रदेश या राज्यात. आणि दुसरा आणखी एक सलेम 6व्या योजनेमध्ये सुरू झालेला प्रकल्प, जो तमिळनाडू येथे आहे. आता यामध्ये आपण हे विविध पॉईंट्स बघितले, जे आपल्याला अनेक फॅक्च्युअल पॉईंट्स लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत करेल. इतरही अनेक ब्रेन टीजर, वेगवेगळ्या विषयांच्या ब्रेन टीजरमध्ये आपण अशीच फॅक्च्युअल माहिती अभ्यासणार आहोत. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.